नमस्कार, मी आनंदी. आज मी इंदिरा संत यांची प्रवास या कवितेचं वाचन करणार आहे. छोटी बॅग घ्यायची, प्रवासाला निघायचे. पत्ता कोठे ठाऊक नसतो, रस्ता तोही माहीत नसतो. चालता चालता वळण लागते, वळणावरती जाग येते. चालता चालता वळण लागते, वळणावरती जाग येते. दरडीवरील फुलपाखरू समोर समोर भिरभिर करते. बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खाली निघून जाते. मनावर रंग शिंपून जाते, पुढच्या पावलात भिरभिर येते. पुढचे वळण मनात दाटते, फांदीवर पाखरू शीळ घालते. पुढचे वळण मनात दाटते, फांदीवर पाखरू शीळ घालते. बॅग ठेवते, पाऊल खिळते, मन शिळेत भिजवून जाते. चोचीत बॅग टिपून घेऊन पहाडात उडून जाते. बघता बघता चालता चालता पावला पावलात गाणे येते. मोकळे मोकळे चालतानाच पुढचे वळण व्याकुळ करते. पहाडातून सरकत सरकत सावळा मेघ आडवा येतो. पहाडातून सरकत सरकत सावळा मेघ आडवा येतो. क्षणभर वेढून भान घेऊन आला तसाच निघून जातो. मनात अमृत टाकून जातो, पावला पावलात झुळझुळ गारवा भरतो. पुढचे वळण असते नसते, नसते असते. काळजाचे कारंजे नाचतेच नाचते. पुढच्या पाऊल वाटेखाली लाल गुलाब अंथरीत जाते, लाल गुलाब अंथरीत जाते. धन्यवाद. सैर करायला निघालेले मित्रमैत्रीण वाट चुकतात आणि अनपेक्षित ठिकाणी पोहोचतात. पण त्या मुक्कामात काही नवीन गोष्टीही शिकतात. त्या कोणत्या हे जाणून घेऊयात इयत्ता 9वीच्या नाटकातून. शोध स्वतःचा. नाटकाचे लेखन निलिमाताईंनी केले आहे. या सादरीकरणासाठी आपला माजी विद्यार्थी त्रिविक्रम चंद्रात्रे यांनी मदत केली. पण काहीच कळत नाहीये. इथे रस्त्याच्या कुठल्या खुणाही दिसत नाहीयेत, चिटपाखरू देखील दिसत नाहीये. हो ना, करायला गेलोय आणि झालं भलतंच. दिशा, आयुष्याचं काय करावं हे कळत नव्हतं, म्हणून जरा भटकायला निघालो, तर इथेही चुकलो. अभि, चिल. कितीतरी लोकांना असं बाहेरचं जग बघितल्यावर तर कधी निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर स्वतःचा शोध लागला आहे. बघू, आपल्यालाही लागेल. आता गाडी दुरुस्त झाली आणि रस्ता सापडला तरी खूप म्हणायचं. आपला शोध लागेल कधीतरी. सांगतो. काही नाही रे बाबा, दूर कुठेही मेकॅनिक नाहीये. एक रात्र तरी आपल्याला इथेच काढावी लागणार आहे. काय? पण दूरवर एक गाव आहे लहानसं, तिथे काय भेटेल कोणास ठाऊक. वेडा आहेस का तू? रात्रभर अनोळखी गावात राहायचं? काय असेल तिथे? हॉटेल असेल की नाही? काही खायला नीट मिळेल की नाही? बिस्लरी तरी मिळेल का? कुठून आलो आम्ही तुमच्याबरोबर? हेलिकॉप्टर मागवतेस का? इथं राहण्यापेक्षा बरं पडेल. जसं आम्ही हाऊस म्हणून राहतो इथं. चिल कर जरा. मग नीट प्लॅनिंग करायचं, गाडी सर्व्हिसिंग करून घ्यायची. मनात आलं आणि निघाले. अगं, गाडी बंद पडली तर त्याची काय चूक आहे त्यात? आता काढू काहीतरी मार्ग. उगाच एकमेकांना दोष दिल्याने काही उपयोग होणार आहे का? सांगत होतो रोड ट्रिप नको करायला रेल्वेनी, नाही तर मस्त विमानाने गेलो असतो. विमान तरी सुरक्षित आहेत का? गाडी बंद पडली म्हणून जिवंत तरी आहोत अजून. विमानमध्येच बिघडलं असतं तर? ॲडव्हेंचर ट्रिप करायची होती ना. घ्या आता, करा साहस. या जंगलातून एखादा वाघ नाही तर बिबट्या आला तर करणार काय आपण? आपण काय करणार? जे करायचं ते वाघच करेल. आपण फक्त बसायचं आणि बघायचं कोणाचा नंबर लागतो त्या आधी. किरण्या, भलत्यावेळी विनोद सुचताय तुला. अक्कल काय गहाण टाकलीस का तू? तुझ्याकडे तर नाहीच आहे ना, कुठून टाकशील गहाण? अरे अरे अभि, काय म्हणतोय हा? तुझ्याकडे तर अक्कलच नाही. मी असतो तर ऐकूनच नसतं घेतलं यार. आता असेच भांडत बसणार आहात की काय करायचे ते शोधणार? गुगल मॅप पहा बरं जरा. जवळपास एखादं बरं हॉटेल दिसतंय का नाही ते बघू. काही नाही आहे जवळपास. आणि आता तर रेंज पण नाही आहे फोनला. बॅटरी पण संपत आली आहे. संपेल नाही तर काय. रस्त्यावर उठसूट कशाचेही फोटो काढत होती. माकड दिसलं काढ फोटो, घुबड दिसलं काढ फोटो, हिरवळ दिसली काढ फोटो. ओ किती क्यूट करत होती ना मंद. नाहीतर काय, घुबडाचे आणि माकडाचे फोटो काढत बसली होतीस. हा अभि होता ना, हा काही कमी का घुबडा आणि माकडापेक्षा?
ए काय अगर मेरी बात मानते और गोवा चलते तो बीच पे होते अब तक. अभी तो बीच में ही फंस गए. मराठीत बोला रे, ऐकेल कोणी. हसा रे सर्वांनी. परिस्थितीचं गांभीर्य समजूनच घेऊ नका. दोस्त असावे तर असे. बाय द वे किरण्या, तू तर मेकॅनिकल इंजिनियर आहेस ना, मग जरा बघ की त्या गाडीकडे. तो कोविड काळातला पासआउट आहे, त्याला काय जमणार. विचारले का कोणी तुला? याच्या पानसट विनोदांमुळेच गाडी बंद पडली आहे, कळलं? आता प्लीज सर्वांनी शांत राहा आणि बघा आपल्याला काय करता येईल ते. आधी घरी फक्त एक मेसेज टाकू, रेंज आली की मिळेल त्यांना. आणि फोन बॅटरी सेव्हर मोडवर टाकू. रेंज नाहीच आहे इथे, उगाच घरच्यांना काळजी टाकायला नको. आणि इथे जवळपास कुठे राहण्याची सोय होते का ते बघू. त्या उजव्या बाजूला एक गाव आहे असं मॅपवर पाहिलं मी, त्या दिशेने जाऊ. आता दिशाच आपल्याला योग्य दिशा दाखवेल. चला. याच्या विनोदांना आहे ना भर चौकात मारलं पाहिजे. ए ते बाबा दिसत आहेत का जीवात जीवाला. ओ बाबा बाबा. काय रे? गाडी बंद पडली हो, कोणी दुरुस्त करून देणारा भेटेल का? हा हा भेटेल की, पण उद्या तांबडं फुटल्यावर. कोण्या गावाचे तुम्ही? आम्ही नाशिकचे. जरा फिरायला चाललो होतो, मध्येच गाडी बंद पडली. फोन पण बंद, खायला पण काही नाही. अरे भूक नसावी पण शिदोरी असावी. काही बी खायला असावं प्रवासात. होतं बाबा खायला, पण आमच्या बरोबर आहे बकासूर होते ना, यांनी संपवलं सगळं. बरं बरं, असू दे असू दे, मी बघतो काहीतरी. दारी आलेल्या पाहुण्याला उपाशी नाही राहू देणार. ए अजय, शिरप्या, गौरी, हे पाहुणं कोण आले बघा. काहीतरी खायला घेऊन या जासनी. इथं देवळाच्या ओसरीवर बसा तुम्ही वाईच. चला रे पोरांनो, भाकर खाऊन घ्या. भाकरीला नाक मुलडू नका पोरांनो. तुमच्या कुरकुऱ्यानं पुरकुरीपेक्षा लई बेस्ट आहे. आता नखरे नका करू रे, जे मिळेल ते खा मुकाट्यानं. चांगली आहे भाकरी. छान आहे. आता इथं जरा राज्याला, इथं देवळात पथारी टाकून देतो तुम्हासनी. इथं काय बी काळजी करायचं कारण नाही. बिंदास्त राहा. थँक्यू बाबा, थँक्यू पोरांनो. आमच्याशी काही ओळख नसताना एवढं केलं तुम्ही. आजकाल कोण करते एवढं कोणासाठी? आम्हाला कविता शिकवलेली. दाण्यासाठी आखडले त्याले हात म्हणूनही, धावा ऐकूनी अडला त्याले पाय म्हणूनही. बरोबर गौरी. माणसाने माणसाला मदत करायची नाही, त्याला माणूस तरी म्हणावा का? तुम्ही बी हे ध्यानात ठेवा. आधी माणूस व्हायचं आपण, मग दुसरं काही बाई. अगदी बरोबर बोलले बाबा तुम्ही. हो बाबा, आम्ही हे लक्षात ठेवू. आणि आसपास नाही आमचे नवीन दोस्त. आधी वाटलं या अनोळखी गावात कसे राहणार आपण, पण आता अगदी मोकळं वाटतंय. ए तुम्ही काय करता? शाळा आहे का या गावात? माझं नाव गौरी, मी 8वीत आहे. ही नदी ओलांडली आणि त्यो डोंगर पार केला की तिकडे आहे आमची शाळा. माझी बहीण बी नाशिकलाच असती. त्या गीताताई नाहीत का, त्यांच्याकडं खो खो शिकायला आहे. त्यांनी तिला दत्तक घेतलं या. मला बी जायचंय मोठं झाल्यावर तिकडं. माझं नाव अजय, मी आता 10वीला आहे यावर्षी. ओ, मग तर खूप अभ्यास असेल ना? पण अभ्यासाला वेळच मिळत नाही. शाळेतून आलो की शेतात जातो, तिथून सांच्याला घरी येतो. मग गुराढोरांचं बघायचं, तोपर्यंत रात होती. रातीला तर गावात लाईटच नसती. अरे रे बिचारा. थांब,
माझ्याकडे एक सोलार लॅम्प आहे, मी तो तुला देतो, तुला तरी त्याचा उपयोग होईल. माझं नाव श्रीपत. मी आता केव्हा शाळा सोडली, म्हणजे ज्यांना काय अभ्यास होत नाही. काय? आणि तुला शाळा सोडू दिली? मी पण केव्हाच सोडली असती, अशी परवानगी मिळाली असती तर. मधमाशा पाळतो मी आता, तेच आवडतं मला. शहरात येतो कधी मध विकायला. अरे वा, झकास. यालाच तर आम्ही स्टार्टअप म्हणतो. ए, आकाशात बघा सगळ्यांनी, किती चांदण्या दिसत आहेत. आपल्याकडे तर यातल्या अर्ध्याही दिसत नाहीत. ते 7 तारे दिसत आहेत ना, ते सप्तर्षी. आणि तिकडे तो ताऱ्यांचा समूह आहे ना, तो कसिओपियस. सप्तर्षीपासून सरळ रेषेत उत्तरेला तो ध्रुव तारा. अद्भुत दृश्य आहे हे. मला बी लई आवड आहे तारे बघण्याची. मला पण ओळखता येतात तारे. आपल्या इकडे आकाश दर्शनाचा कॅम्प होता ना, तेव्हा मी पण गेलो होतो. ते बघा, ते तिकडे शुक्राची चांदणी, त्याच्यावरनं दिशा सुद्धा ठरवता येतात. अरे वा, हुशार आहेस की रे. आपलं चांगलं जमेल मग. तू माझ्याकडे नक्की आहे, माझ्याकडे दुर्बीण सुद्धा आहे. मी जाते आता, कामं पडलीत घरी, माय वरडल नाही तर. काय कामं असतात ग तुला? हेच की स्वयंपाक, धुणं, भांडी, बारक्या पोराला सांभाळायचं, कधी कधी वावरात बी जायचं. बापरे, एवढीशी तू आणि किती कामं करतेस, तेही शाळा सांभाळून. आणि आपण अभ्यास करतो जणू आई वडिलांवर उपकारच करतो, असं वागतो अगदी. हो रे, मला वाईट वाटतंय माझ्या वागण्याचं. घरी जाऊन आधी आईबाबाला सॉरी म्हणेन आणि छोटीशी का होईना माझी जबाबदारी उचलेन. एवढ्याशा गौरीने किती महत्त्वाचं शिकवलंय मला. चला रे पोरांनो, झोपवा आता आरामात, सकाळच्याला येतो मग. दोस्तांनो, गाडी दुरुस्त व्हायला अजून 2 दिवस तरी लागतीलच. चालतंय की मग थांबू इथेच, घालवूया मुलांसोबतच 2 दिवस. हो, त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं राहून बघू. हीच आपली सहल रिसॉर्टपेक्षा भारी आहे. काय मग, कसं वाटलं आमचं गाव? 1 नंबर. ही माझ्या आयुष्यातली 1 नंबर ट्रिप होती. माझ्या पण अचानक आलेली, अनप्लॅन तरीही परिपूर्ण, ब्लेसिंग इन डिस्गाईज. मला ना कळलं की माझं नक्की कुठे चुकतंय. जे मिळतंय त्याच्यापेक्षा काही वेगळंच हवं असायचं. पण इथे येऊन समाधानी आयुष्य काय असतं हे मला शिकायला मिळालं. मी स्वतःच्या डोकावून पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की मी फक्त अपेक्षा करते, स्वतः काही करत नाही आहे. आता मी माझी जबाबदारी स्वतः उचलणार. आपण एवढेही लहान राहिलेलो नाही आहे आता. चला दोस्तांनो, मजा आली तुमच्याबरोबर राहून. गावातल्या लोकांना काही येत नाही असं वाटायचं पूर्वी, पण आता कोणाला असं जज नाही करणार, कमी नाही लेखणार. मला बी वाटायचं शहरात राहणारे लोक म्हणजे अतिशहाणे, पण तुम्ही पण किती मदत करता. गौरी, नाशिकला आलीस ना की आम्हाला नक्की भेट हा. हो, मला बी आवडेल तुमच्यासारखं शिकायला आणि काम करायला आणि टिपटॉप राहायला. थँक्यू बाबा, तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तिकडे या कधी, भेटू परत. बरं बरं, सावकाश जा पोरांनो.
भटकंतीसाठी चांगला वाटाड्या मिळाला तर अजून काय पाहिजे. आत्ताच्या काळात हे काम इन्फ्लुएन्सर्स करतात. त्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं हे बघूया इयत्ता 6वीच्या चॅनल मुसाफिरी या नाटकातून. याचे लेखन शैलजाताईंनी केले आहे. आपण अशा अनेक ओळखी अनोळखी ठिकाणांची माहिती, तिथे जाण्याचा रस्ता, राहायची सोय या सर्वच बाबतीत माहिती घेतलेली आहे. आता आपण धार्मिक स्थळांवर दर्शनाला जाणाऱ्यांसाठी हा ब्लॉग तयार करत आहोत. म्हणूनच या ब्लॉगला आपण म्हणणार आहोत भक्तिपर्व. पण तुम्ही म्हणाल याला भटकंती कसं म्हणायचं, ते तर देवदर्शन झालं. त्यासाठीच मी तुम्हाला वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर घेऊन जाणार आहे. तिथे आलेल्या भक्तांशी बोलणार, त्यांना प्रश्न विचारणार आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा याला भटकंती म्हणायचं की नाही. मित्रांनो, तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आणखी अशी कोणती धार्मिक स्थळं तुम्हाला बघायला आवडतील तेही जरूर कळवा. मित्रांनो, माझी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा, म्हणजे नवीन माहिती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल. ह्या मालिकेतील पहिलं ठिकाण कोणतं, चला प्रत्यक्षच बघूयात. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी. पुढे प्रचंड गर्दी आहे. काही मुलांचा ग्रुप येताना दिसतोय जे मराठी बोलत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. हॅलो, कुठून आलात? तुम्ही पण आमच्यासारखे मराठीच बोलताय, म्हणजे ओळखलंच असेल आम्ही कुठून आलो आहोत ते. गाईज, मी एका यूट्यूब चॅनलवरून आले आहे. प्लीज मला व्यवस्थित उत्तरं द्या. तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार आहात. विकी, नीट उत्तर दे, पप्पा व्हिडिओ बघतील तुझे. मॅम, आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत. मग काय, आता मस्त भटकंती हो ना. हॅलो मॅम, प्लीज भटकंती म्हणू नका. पप्पा पाठवायला तयार नव्हते, देवदर्शनाला म्हणून पाठवलं. बाकीचे मम्माच बॉय असतात, हा तर पप्पाच बॉय आहे. नका रे त्याची अशी खेचू. तो पहिल्यांदाच घरातून बाहेर पडला आहे आणि त्याच्या पप्पांनी आपल्या जबाबदारीवर त्याला पाठवलंय. तो काय लहान आहे का पप्पू, त्याची काळजी तो घेऊ शकतो ना. हो, पण आपण घराबाहेर एकटे पडलोय, आपणच जबाबदारीने वागलं पाहिजे. मॅम, आमचं सोडा, विचारा तुम्हाला काय विचारायचं ते. पहिल्याच वेळेस बाहेर पडलात तर महाराष्ट्रातीलच एखादे ठिकाण का नाही निवडले? इतके दूर कसे आलात? इनको तो घरवालों से छुटकारा चाहिए था. मॅम, आम्हाला आमच्या हिमतीवर दूरचा टूर करायचा होता. देवदर्शनाने सुरुवात करायची हे ठरलं. मग आम्ही खूप चर्चा केली. नवज्योतने अमृतसर सुचवलं. आम्हा सर्वांना ते मान्य झालं आणि आज बघा, आम्ही दर्शन घेऊन परत आलो आहोत. मग काय, आता परतीचा प्रवास का? नहीं, मैं माँ पापा के साथ यहाँ आ चुका हूँ. अप्रतिम, भव्य आणि सोन्याचा मुलामा असलेलं हे मंदिर खूपच सुंदर, शांत असे स्थळ आहे. या समोरच्या पाण्यात मंदिराची प्रतिमा खूपच सुंदर दिसते. ती लहानपणीच माझ्या मनावर कोरली गेली आहे. याशिवाय मला इथली अनेक ठिकाणे माहिती आहे, ती बघूनच जाणार. मला तर अमृतसरच्या इतिहासाविषयी जाणून घ्यायचे. जालियनवाला बाग बघायचा आहे. तिथे इंग्रजांनी झाडलेल्या गोळ्यांचे निशाण अजूनही आहेत म्हणे. हो, पण हे कारण सांगितलं असतं तर पप्पांनी पाठवलं नसतं ना. तू गप रे, देवदर्शनासोबत मला इतिहासही जाणून घ्यायचा होता. मला काही नाही, फक्त मित्रांसोबत भटकायचं होतं. सोबत देवदर्शनाचं पुण्य मिळतंय तर घेतो पदरात पाडून. माझं कुटुंब धार्मिक आहे, मलाही वाहेगुरूंचं दर्शन घेऊन सुकून मिळतं. ओके, बाय बाय. ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल. तर मंडळी, आपण आपल्या तरुण मित्रांशी गप्पा मारल्या आहेत आणि त्यांचे देवदर्शनाला येण्याचे कारणही जाणून घेतले आहे. मॅम, मी काय म्हणतो, पप्पा व्हिडिओ बघतील. अमृतसरची सर्व माहिती व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच. जास्तीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. आता आपण आलो आहोत भारताच्या शेजारी देशात. येथून पुढे जाणार आहोत एका ज्योतिर्लिंगाला. आम्ही आलो आहोत नेपाळमधील काठमांडू शहरात. येथून पुढेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पशुपतीनाथ मंदिर आहे
आपण तिकडेच जाणार आहोत. पण त्यापूर्वी इथे भारतातून आलेल्या भक्तांची थोडे गप्पा मारूयात. नमस्ते जी, आप लोग कहाँ से आए हैं? हम भारत के अलग अलग प्रदेशों से आए हैं. मैं मध्य प्रदेश से, ये उत्तर प्रदेश से और वो बिहार से है. और भी जगह से लोग आते जी यहाँ. कहाँ जा रहे हैं आप सब? जी हम पशुपतिनाथ मंदिर जा रहे हैं. 11 ज्योतिर्लिंग हमारे देश में ही है. पशुपतिनाथ जी के दर्शन कर लेते तो पूरे 12 ज्योतिर्लिंग के दर्शन हो जाएंगे. अगर 12 ज्योतिर्लिंग के दर्शन पूरे हो जाते हैं तो क्या पुण्य मिलेगा? ऐसा है जी, पुण्य जो मिले सो मिले. भगवान भोलेनाथ की कृपा जीवन भर बनी रहे, यही उद्देश्य है. क्या आपका भी मानना यही है? सही तो कह रहे हैं. मुझे विदेश घूमने जाने की बड़ी इच्छा थी. ज़्यादा दूर के देश में तो नहीं जा पाऊँगा, लेकिन भारत के बाहर आकर इच्छा पूरी हो गई. साथ में भगवान जी के भी दर्शन हो जाएंगे. क्या आपका भी मानना, क्या आप क्या कहना चाहती है? हम तो रोज के रूटीन से उकता गए थे. बाहर कहीं घूमने नहीं जा पाते क्योंकि तबीयत साथ नहीं देती. लेकिन भगवान भोलेनाथ जी की कृपा देखिए, इतनी मुश्किलों का सामना करके हम यहाँ तक आए हैं. घर में तो हम खुद को कमज़ोर समझते थे, लेकिन इस यात्रा में पता चला कि हम मजबूत हैं. भूखे भी रह लेंगे और पैदल भी चलेंगे, लेकिन भगवान भोलेनाथ जी के दर्शन करके रहेंगे. भगवान पशुपतिनाथ आपकी हर कामना पूरी करे. बोलो जय पशुपतिनाथ. जय पशुपतिनाथ. मंडळी, आपल्याला आणखीन एक तरुण यात्री येताना दिसत आहे. आपण तिच्याशी गप्पा मारूयात. आप कहाँ से आई है? कॅमेरा थोडा तिकडे सेट कर. मराठी वाटतं, मग मराठीच बोलते. हो नक्कीच. मी महाराष्ट्रातून आली आहे. एकटीच आहेस का? ग्रुपसोबत आहे. ते सर्वजण गेले पुढे. मी जाते सर्व काही हळद. मग काय, इथे काही खरेदी करणार की सरळ पशुपतिनाथला निघणार? नाही हो, खरेदीही नाही आणि पशुपतिनाथही नाही. काठमांडूहून मानसरोवरलाही जाता येतं. तिथेच मी चालली आहे. बाप रे, बरीच दूरची, उंच जागेवरची आणि अवघड यात्रा निवडलीस तू. काय बरं वाटतं तुला? या धार्मिक यात्रेने, भक्तीने करिअर सेट होईल? धार्मिक यात्रा आहे खरी, भक्तीही मनापासून आहे. पण हे काय मी करिअर सेट करण्यासाठी करत नाही. माझं करिअर सेट आहे. मी IT कंपनीत इंजिनियर आहे. पण वर्कलोड, सतत मोबाईल कम्प्युटरवर काम, वेळी अवेळी खाणं, ड्युटीची आणि मीटिंगची वेळ निश्चित नसते. तब्येतीची फार वाट लागली. AC ऑफिसमध्ये बसून कंटाळा आला सर्वाचा. फिरायला जायचं तर हिल स्टेशनचे ऑप्शन्स नको होते मला. पुन्हा तिथे फोटो सेशन्स, व्हिडिओज पोस्ट करणं, कॉमेंट्स हेही नको होतं. डोक्याला आणि मनाला शांती हवी होती. अंतर्मुख व्हावंसं वाटत होतं. म्हणून ही मानसरोवरची यात्रा निवडली. कठीण तर आहेच. गव्हर्नमेंट परमिशन, फिटनेस सर्टिफिकेट असे अनेक डॉक्युमेंट्स एकत्र करावे लागले. खरी मज्जा तर फिटनेसच्या वेळी आली. तेव्हा कळाले की आपण शारीरिकरित्याने नाहीच तर मानसिकरीतीनेही फिट नाही. करिअर सेट आहे, पैसा भरपूर आहे, पण शरीर आणि मनच जर कमकुवत असेल तर काय हो करणार मी इतक्या पैशांचं. म्हणून या धार्मिक यात्रेत शरीर आणि मन यांची ताकद मिळवण्यासाठी निघाले आहे. यात व्यत्यय नको म्हणून मोबाईल, टॅब, कॅमेरा अशा कुठल्याच वस्तू सोबत नाही. ऑफिस आणि काम या व्यतिरिक्त मी इतरांशी बोलणंच विसरले होते. ते या यात्रेदरम्यान करणार आहे. भेटेल त्याच्याशी मन मोकळे बोलायचं ठरवलं. निसर्गाशी एकरूप व्हायचा प्रयत्न आहे. ठीक आहे, बाय. ओके बाय, गुड लक अँड हॅपी जर्नी. थँक्यू. नमामि शमीशान निर्वाण रूपम्. तर मंडळी, तुम्हाला यात्रेकरूंचे अनुभव, विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. ह्या धार्मिक स्थळांची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी ह्या धार्मिक स्थळांची माहिती तुम्हाला दिसणार आहेच.
तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम यांवरही फॉलो करू शकतात. मी तिथेही अशीच इंटरेस्टिंग माहिती शेअर करत असते. ओके, बाय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मुसाफिरीवर. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे दक्षिण भारताच्या 4 धामपैकी एक धाम असलेल्या रामेश्वरममध्ये. येथून नेहमीप्रमाणे आपण इथे आलेल्या भक्तांशी बोलणार, त्यांना प्रश्न विचारणार. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. गुड मॉर्निंग, कैन आई आस्क सम क्वेश्चंस? यस, ऑफ कोर्स. और हाँ, आप मुझसे मराठी और हिंदी में बात कर सकते हैं. मैं चारों धाम नाम की यात्रा कंपनी चलाता हूँ. कई लोगों से मिलना जुलना, इसलिए मुझे कई भाषाएं आती है और मुझे किसी भी भाषा में बात करने में कोई परहेज नहीं है. पूछिए, आपको क्या पूछना है. लेकिन आप मराठी बात कर रही थी ना, किसी चैनल से लगती है. मराठी फुटेज चाहिए तो वह देखिए, वह सज्जन महाराष्ट्र से आए हुए मराठी बात करते हैं, वो आपसे बात करेंगे. ओके. नमस्कार काका, कुठून आलात आणि कोण आहे सोबत? नमस्कार, मी पुण्याहून आलोय. माझी पत्नीही सोबत आहे. ह्या यात्रेविषयी काय अनुभव सांगाल? तुम्हाला सांगतो, शंकराचार्यांनी भारताच्या 4 कोपऱ्यांवर 4 धामांची स्थापना केली होती. जीवनात एकदा तरी 4 धाम यात्रा करावी असे म्हणतात, म्हणून आम्ही दोघे निघालो. आधी तर वयस्कर लोकच ही यात्रा करत, पण आता आमच्या ग्रुपमध्ये सर्वच वयाची मंडळी आहेत. या निमित्ताने अन्य भाषिक आणि प्रांतातील लोकांची ओळख तरी झाली. आपली सर्वच प्रसिद्ध मंदिरे डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असतात. तिथे निसर्गाच्या भव्यतेशी ओळख होते. माणूस म्हणून आपण निसर्गापुढे किती छोटे आहोत ते कळलंय. सर्वांसोबत जुळवून घेताना, आहे त्या परिस्थितीत यात्रा करताना अहम भाव मात्र गळून पडलाय. दर्शन छान झालं. निघालोय आता परतीच्याच प्रवासाला. येतो आम्ही. शिवा शिवाय पोट्रिये नमः शिवाय पोट्रिये विरत्परुक्कुं येगने पोरुत्तरुळ्ळने गरे. मंडळी, खरंच ह्या भक्तांचे यात्रेकरूंचे अनुभव अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. कोणत्याही धर्माच्या देवदर्शनानंतर माणसातील अहंकार कमी होऊन माणूस पण वाढावे हाच मूळ उद्देश असेल तर प्रेक्षकांना माझा हा प्रश्न आहे की खरंच असं होतंय का आपापल्या देवाच्या नावानेच अहंकार वाढत चाललाय? विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अहो, ते तुमचं फॉलो करा, सबस्क्राईब करा, ते राहिलं ना. चल रे, नंतर शूट करून जोडून देऊ. मोठं नसतं, ती बाई आई की माणूस याचाही फरक नसतो. आम्ही एकमेकांच्या पाया पडतो आणि एकमेकांना माऊली म्हणतो. ही तर सगळं सारखंच ना हो. गरीब म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, लहान म्हणू नका, थोर म्हणू नका, म्हातारी कोतारी जातेपातीची ना पंथाची, लाखो पब्लिक येते वारीला. आम्हाला प्रत्येकाठाई ठूस दिसतोय की जातीचा अभिमान सोडावा, विठ्ठल चरणी शरण जावा, उच्च नीच काही नसे, भक्ती मुळे देव पावावा. सर्वांची सेवा करावी. वारीत जे जेवण बनतं ते खावं आणि पुढल्या मुक्कामी चालू पडावं. पंढरीचा विठोबा सर्वांचा कैवारी, गरीब श्रीमंत एकच वारीत नाही वारी. मी 13 वर्षांची होतो का तेव्हापासून येतो वारीला. 35 वर्ष झाली असतील. शेतीची कष्टाची कामं आवरून झाली की निघतो वारीला. विठुरायाचे नामस्मरणानं विसावा मिळतो आमच्या जीवाला. पंढरपुरात पाय ठेवला तरी विठूचे दर्शन झाले असं वाटतं. कळस दिसला की डोळे भरून येतात. नमस्कार करतो आणि निघतो परतीला. ब्रो, दरवर्षी मीडियावर मी वारी ऐकतो, वारी बघतो. यावर्षी म्हटलं वारीत चालून बघावं. माऊली तुम्हाला सांगतो. ब्रो वरून माऊली? कुणीही न सांगता यांचा व्हाईट ड्रेस कोड तयार होतो. लाखो लोक न बोलवता एकत्र येतात. कोणताही भेदभाव दिसत नाही. अनेक किलोमीटर चालूनही लोक थकत नाही. यांच्या अनुभवावर खरा ब्लॉग होणार नाही. त्यासाठी माऊली तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यावा लागेल. चला आमच्यासोबत. विठ्ठला, खरंच मनकवडा आहेस बाबा.
न विचारता इतकी उत्तरे मिळाली. आता अनुभवण्याची वेळ आली. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बोला खाली करणार. बोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. कोकणचा स्वॅग आहे जगात भारी, नक्की करा तिकडची स्वारी. हे सांगतायत 8वीच्या विद्यार्थिनी आपल्या नृत्यातून. नृत्य दिग्दर्शक आहेत आपल्या पालक श्वेता जाधव. भारी गणपतीची स्वारी आला धाडीस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही बलवा गाडी. धमा धमाना हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी.
बघण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी ना 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 पापलेट चिंबोरी आजीच्या हाताला तो भारी नाकाची तुरेल अदाकारी तोंडार घराला वेगळी वाडी मोदीनं राहूया विहिरीत पोहूया समुद्राची दौलत न्यारी कोकणची भावानू करावारी गळ्या विसरून जाशील दुनिया सारी गणपती रायाची आरती गायाला जमली नाती होती सारी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा शपथ हाय तुमका वळवा गाडी 80 दिवसात लंडन ते लंडन पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेन अशी पैंज लावणारा फिलियास फॉग या सफरीवर निघतो. तो त्याच्या पासेपाटट या नोकरासोबत. या प्रवासात ते अनेक साहसी आणि रोमांचकारी क्षण अनुभवतात. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीवर आधारित इंग्लिश नाटक सादर करीत आहेत 8वी व 9वीचे विद्यार्थी. या नाटकाचे लेखन केले आहे 8वीतील साकेत व नाथन यांनी. The year is 1872. The world is changing faster than a steam engine on a downhill track. Phileas Fogg is an English gentleman of about 40. He is rich, tall and handsome. He lives in a mansion in one of the best parts of England. Nobody knows about his work, but he goes to a club every day. Tonight, a casual conversation at the Reform Club is about to explode into a global race. A 20,000 bet and a journey of over 40,000 miles stand between Mr. Fogg and his reputation. From the railways of India to the wild seas of the Atlantic, time is ticking. The question is, can Fogg make it in time? So, fasten your seatbelts, audience. The world is a very big place and we only have 80 days to see it. For sure. I found something interesting. What? That one can travel around the world in 80 days. How come? I will show you. It's madness, Fog. The Daily Telegraph says that a man can travel the whole globe in just 80 days. Because of the new railway in India, it is just impossible. It is possible. I will show you. Look, London to Suez, 7 days. Suez to Bombay, 3 days. Bombay to Calcutta, 3 days. Kolkata to Hong Kong, 13 days. Hong Kong to Japan, 6 days. Japan to San Francisco, 22 days. San Francisco to New York, 7 days. New York to London, 9 days. Yeah, that's possible. One just needs to plan precisely. Sorry, sir, but it's not possible. It is possible. Quite impossible. Quite possible. Impossible. Impossible. I bet 20,000 pounds on that. I also bet 20,000 pounds on that. That is possible. So when are you going to start your journey, sir? This evening, I shall take the train to Dover at 8:45. Today is the 2nd of October. I shall be back in this very room on 21st of December at 8:45 p.m. If I am late by even a second, the money is all yours.
Mr. Fogg starts his world tour with his French valet Passepartout with some luggage and a huge amount of banknotes. They travel from London to Suez and finally to Bombay. But someone is following them. It's Mr. Fix, the detective, hired by Fogg's friends to ensure that he is late. कारवा की तलाश है ना तो कारवा की तलाश है ना तो हम सफर की तलाश है ना तो कारवा ना तो कारवा. Passepartout. Take some money, buy some new clothes and eat something nice. Till then, I'll be sitting in the train. Okay. Good afternoon. What's your good name? I'm Passepartout. Good afternoon. What's your good name? I'm Passepartout. I'm French. It's nice to see a French like you on the busy streets of Bombay. Why are you here anyway? It's because of my master's bet. He's such a madman. What kind of bet? I am getting a little late. I may tell you later. Where are you heading anyway? Towards Calcutta. Same here. Oh, we may meet if destiny wants to. Bye. Bye. The remaining money. Yeah. Passepartout. Meet Mr. Francis. He's deputy commissioner in Banaras. He'll accompany us till the journey to Kolkata. Wow, nice. The train breaks down while passing through a forest near Calcutta. Sorry for the inconvenience, but the repair of train may take a day or two. Oh, what should we do now? I know a shortcut, but we may have to walk for it. So let's start. Quick, let's hide! Whoa, what are they doing? They are going to burn her with her dead husband. It's called Sati Pratha in India. Oh, but that's wrong. We must save her. But how? We will fight them. Go back! Go back! Thank you very much, sir, for saving my life. No thanks needed. By the way, Mademoiselle, what's your name? Don't you know her? She is Princess Auda. By the way, why are you here? We are traveling to Calcutta. Oh, there is a man whose elephant we can use to travel to Kolkata. We must meet him then. Yeah? Excuse me, sire. We want to travel to Calcutta on your elephant. He won't understand English. हमें तुम्हारे हाथी पर कोलकाता जाना है. 150 पाउंड देगा. नहीं. 500 पाउंड. नहीं. हाथी कितने का है? 5000 से कम नहीं. How come you speak Hindi? क्योंकि हमने भी लगान देखी हुई है. Oh, wait. Passepartout, you forgot your bag. Now, with Auda, our heroes continue their journey. But sadly, Francis leaves them at Calcutta. Our heroes now get to Hong Kong a little late. Oh no, we are late because of the bad weather. I fear our boat has left us. Passepartout, check it out. Till then, we will be sitting there. Okay. Oh, Mr. Fix, how are you? I am fine. By the way, do you know whether the ship Carnatic has left or not? It's leaving in an hour or so. Oh, I must inform this to my master. No, you may not. But why? Because I have to stop him. His friend Stuart had sent me to do this. Passepartout! What happened, Passepartout? Get up quickly. Oh, yeah. What happened? Are you okay? Yeah, quite okay.
Sorry, but an enemy of yours knocked me out, and I wasn't able to give you the information that Carnatic would leave soon. We'll see about him later. What to do now, Phileas? Do you see a ship over there? Yes, a small one that can carry 4 or 5 people to Japan. We'll buy that ship. By that, are you Elon Musk? They buy that little but strong ship and they reach Japan and then sail to San Francisco. Auda, are you hungry? Yes. Are you hungry? Yes. I also want something to eat. Okay, I'll buy something to eat and some revolvers too. Why revolvers? Because we are in America. Fog? Auda, why are you crying? And where's Passepartout? They kidnapped Passepartout. Who kidnapped Passepartout? Bandits. I must save him. What happened? How did you save him? Well, money talks. What? The guy who kidnapped me was the same man, Fix, who had knocked me out in Hong Kong and tried to stop us. But now Fogg has paid him more than the guy who has hired him. And now Fix himself has arranged for a train to New York. Thank God. Thanks to Fix, they reach New York in time. But there is one big problem ahead of them. What? How can the engine fail? Sorry, sir, but we are giving back your money. But that's wrong. You will lose your bet. I know. I will be jobless and you will be penniless. I'll let you be jobless, but not Phileas be penniless. Okay, but how? Do you see steamer boats there? Yes, so what? We'll rent one. Rent one, buy one. Which one do you want? The red one. Nobody asked you. I want the blue one. Captain, will you take us to London, please? No. 100 pounds per person. No. 150. No. Look, I'm overpaying you for this junk. Then find a good one. Okay, 200 pounds then? No. At what price did you buy this ship? At 10 grand US dollars. Here are 12 grands. Oh my, Mr. Beast. Now, in spite of all this trouble, they reach, but a day late. I will lose my job now. Now I'll be penniless. I want to say something. You first. I don't have any family now. Will you be mine? Passepartout, Yes, sir. tell the priest to arrange our wedding for tomorrow. As you wish. I think Fix must have succeeded in getting them delayed. I think Fix must have succeeded in getting them delayed. Just 5 minutes more and we will win our bet. 1 minute more. Sir won't come. Till then, a game of cards. Make a stack for me too, gentlemen. How did you? I know. I'll explain. When Passepartout called the priest to arrange our wedding, priest said wedding can't be arranged on a Sunday. That's when I realized today is Saturday, 21st of December. I thought we were a day late, but by traveling to East, we gained a day more. So I just completed the journey in 79 days. Wow, that's impressive. Bravo. Impossible. I know. But where's my money?
आता पाहूया 9वीच्या विद्यार्थिनींचा धमाकेदार नृत्याविष्कार. नृत्य दिग्दर्शन आहे आपली माजी विद्यार्थिनी मृण्मयी साळगावकर हिचं. मटर गश्ती खुली सड़क में तकड़ी तड़क भड़क में ओले गिरे सुलगते से सड़क में छतरी न थी बगल में आया ही ना अकल में कि भागे हम या भीगे हम मकड़ में तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो चाहे जनाना या मर्दाना हो नया पासा फिर दे गई झांसा वही मुझे पासा तेरी ऐसी भी होता है जिंदगी नया पासा फिर दे गई झांसा वही मुझे पासा चिरकुट जिंदगी क्यों ना भटकंतीचा एक वेगळाच पैलू समोर आणणारे नाटक सादर करत आहेत इयत्ता 8वीचे विद्यार्थी. 3 मुलांचे 4 दिवस. विकास आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या सायकल सफारीची कहाणी सांगितली आहे. आनंदवन, हेमलकसा, गडचिरोली जिल्ह्यातील शोधग्राम या ठिकाणी सायकल प्रवास करून भेट दिल्यानंतर त्या भागातील नक्षलवादाचा प्रश्न समजून घेण्यासाठी ते सायकलवरून बस्तरच्या नक्षलवादी भागात जायचं ठरवतात. तिथे त्यांना काय अनुभव येतात, नक्षलवाद्यांच्या माणुसकीचं दर्शन त्यांना कसं घडतं याचं प्रभावी चित्रण या पुस्तकात केलं आहे. त्यांच्या या भटकंतीचं संक्षिप्त नाट्यरूपांतर 8वीचे विद्यार्थी सादर करणार आहेत. हे नाट्यरूपांतर दीपाताईंनी केलं आहे.
पाहता पाहता 2014चे वर्ष संपून 2015 सुरू झाला. गतवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी सुट्टी सायकल सफर भटकंतीला वापरायची असं आमचं नियोजन होतं. पण परीक्षा अनियमित असल्यामुळे तो प्लॅन प्रत्यक्षात उतरायला 2015चा डिसेंबर उजाडला. यावर्षी निवडलेला मार्ग जरा अवघडच होता. बघितलं तर तसा धोक्याचाच. पण एकदा ठरवलं की ठरवलं, आता बदल नाही. शेवटी आपल्याच देशातून फिरतोय, आपल्याच मित्रांशी, आपल्याच बांधवांशी संवाद साधायला चाललोय. मग त्यात घाबरण्यासारखं काय, काळजी करण्यासारखं काय? असं आम्ही एकमेकांना व स्वतःला बजावतच होतो. सोबत मागच्या वर्षीचा अनुभव होताच. म्हणजे इथला आदिवासी माडिया समाज इतका प्रेमळ आहे, जीव लावणारा आहे, एवढा विश्वास आम्हाला होता. आणि तो विश्वास भामरागडच्या दिशेने पाऊल टाकण्यास पुरेसा होता. वेड्यांनो, गडचिरोलीला जायचं हे काय वय आहे? तिथे फक्त जंगल आणि नक्षलवाद्यांचं भय आहे. पुण्यात बसून गप्पा मारणं खूप खूप सोपं असतं. तिथल्या जंगल वाटावर मृत्यूचं सावट असतं. तिथल्या जंगल वाटांवर मृत्यूचं सावट असतं. तिथल्या जंगल वाटांवर मृत्यूचं सावट असतं. आई, काळजी नको करू बाबा, ठेव विश्वास. माणूस म्हणून जगण्याचा, माणूस समजून घेण्याचा आम्ही घेतलाय ध्यास, आम्ही घेतलाय ध्यास. काय रे पट्ट्यांनो, झालात का तुम्ही येडे? नका जाऊ तिकडे, नको येडे चाळे. नका जाऊ तिकडे, नको येडे चाळे. तिथे नसेल पिझ्झा, नसेल तुमचं वायफाय. नक्षल्यांनी धरलं तर कराल हाय हाय, नक्षल्यांनी धरलं तर कराल हाय हाय. आता तरी सुधारा, परतीचा रस्ता धरा. आता तरी सुधारा, परतीचा रस्ता धरा. मित्रांनो, तुमची थट्टा आम्हाला मान्य आहे. जग कसं आहे हे बघणं आमचं ध्येय आहे. अलापल्ली भामरागड सायकल आमची साथी. अलापल्ली भामरागड सायकल आमची साथी. आम्हाला साथ घालते या देशाची माती. आम्हाला साथ घालते या देशाची माती. जग कसं आहे हे बघणं आमचं ध्येय आहे. जग कसं आहे हे बघणं आमचं ध्येय आहे. पुण्याची ती गर्दी सोडून रस्ता धरला वळणाचा. पुण्याची ती गर्दी सोडून रस्ता धरला वळणाचा. सुगंध श्वासात भरायला बस्तरच्या मातीचा. लोक म्हणाले नका जाऊ, तिथे फक्त रक्त आहे. लोक म्हणाले नका जाऊ, तिथे फक्त रक्त आहे. पण त्यांना बघायचं होतं तिथे कसलं दुःख आहे. पण त्यांना बघायचं होतं तिथे कसलं दुःख आहे. आलापल्ली भामरागड सायकल त्यांची साथी. त्यांना साथ घालते या देशाची माती. अंधार झाला, आज या पाड्यावरच मुक्काम करूया. ताई, या गावात कुठे मंदिर आहे का? या गावात कुठे मंदिर आहे? माचू, माचू. आदिवासी देव राहतो झाडाखाली, त्यांच्यासारखाच निसर्गात. त्याला नाही लागत आडोसा. हो रे, मागच्या 2 रात्री झोपता आलं मंदिरात. आता पुढच्या प्रवासात राहायचं कुठे? आता काय? थांब रे, त्या ताईने कोणाला तरी आवाज दिलाय. बघूया काय होतंय ते. कोण व तुम्ही? कुठून आलात? तुला मराठी समजतं? हा, समजतं. आश्रम शाळेत जातो ना व? आम्ही पुण्याहून आलो. आजची रात्र राहायची जागा शोधतोय. मग आमच्या घरी राहा की तुम्ही. आमच्या घरचं जेवण चालेल ना तुम्हाला? अरे लाजवू नको रे आम्हाला. चल तुझ्या घरी येतो आम्ही. निसर्गाच्या कुशीत जीवन साधं तरी भारी. माणूस की जपणारी इथली माणसं न्यारी. ना शहराची घाई ना मोबाईलचा ताण. ना शहराची घाई ना मोबाईलचा ताण.
आपण आहोत म्हणून मी आहे, आहे त्यांना जाण, आहे त्यांना जाण. ना शहराची घाई ना मोबाईलचा ताण, आपण आहोत म्हणून मी आहे, आहे त्यांना जाण, आहे त्यांना जाण. अरे ते बघा, पोलीस पोलीस. थांबा तिथेच, पुढे आता भलताच धोका आहे. हे साधं जंगल नाही, इथे यमाचं राज्य आहे. पोरांनो, सायकल घेऊन तुम्ही कुठे निघालात? मृत्यूच्या जबड्यात तुम्ही स्वतःहून शिरलात. परवानगी आहे का? ओळखपत्र तुमचं दाखवा. वेडेपणा सोडा आणि परतीचा रस्ता धरा. वेडेपणा सोडा आणि परतीचा रस्ता धरा. वेडेपणा सोडा आणि परतीचा रस्ता धरा. सर, माहिती आहे आम्हाला रस्ता खूप कठीण आहे. माहिती आहे आम्हाला रस्ता खूप कठीण आहे. जंगलामध्ये सगळीकडे भयाचं राज्य आहे. जंगलामध्ये सगळीकडे भयाचं राज्य आहे. आम्ही नाही हेर, नाही आम्हा कुणाचा डर. आम्ही नाही हेर, नाही आम्हा कुणाचा डर. बंदुकीच्या छायेत शोधतोय माणुसकीचं घर. बंदुकीच्या छायेत शोधतोय माणुसकीचं घर. आमचा मार्ग स्पष्ट, आमचा हेतू साफ आहे. आमचा मार्ग स्पष्ट, आमचा हेतू साफ आहे. माणसं समजून घेण्याची हीच खरी रीत 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 आहे. पोरांनो, कुणाचे तुम्ही हस्तक? इथल्या शांत जंगलात देऊ नका दस्तक. काय आहे बॅगेत, काय आहे मनात? हेरगिरी करायला आलात तुम्ही मनात. पोलिसांचे खबरी असाल तर तुमची नाही खैर. पोलिसांचे खबरी असाल तर तुमची नाही खैर. परत जा, तुमचं आमचं काही नाही वैर. परत जा, तुमचं आमचं काही नाही वैर. इथल्या मातीत बाहेरच्यांना कुठेच जागा नाही. इथल्या मातीत बाहेरच्यांना कुठेच जागा नाही. बाहेरच्यांची आम्हाला काही गरज नाही. बाहेरच्यांची आम्हाला काही गरज नाही. नाही आम्ही पोलीस, नाही आम्ही हेर. नाही आम्ही पोलीस, नाही आम्ही हेर. तुमचं आमचं खरं तर काहीच नाही वैर. तुमचं आमचं खरं तर काहीच नाही वैर. तुमचं जगणं, तुमचं गाणं, तुमचे प्रश्न जाणून घेऊ. तुमचं जगणं, तुमचं गाणं, तुमचे प्रश्न जाणून घेऊ. माणुसकीच्या नात्याने 4 दिवस तुमच्यात राहू. माणुसकीच्या नात्याने 4 दिवस तुमच्यात राहू. तुमचं जगणं, तुमचं गाणं, तुमचे प्रश्न जाणून घेऊ. माणुसकीच्या नात्याने 4 दिवस तुमच्यात राहू. तुम पुलिस हो क्या? नहीं, हम विद्यार्थी हैं. साइकिल सफर पर निकले हैं. पुलिस ने तुमको यहाँ तक कैसे आने दिया? हम सच कह रहे हैं. कहाँ के रहने वाले हो? हम पुणे रहते, वहाँ से भामरागढ़ तक आए और आगे साइकिल पर. तुम्हारे पास नक्शा कहाँ से आया? वो तो सिर्फ पुलिस के पास होता है. वो हमने इंटरनेट से निकाला. फिर ये क्या है? उनकी चीज़ों को हाथ मत लगाओ, बस्तर का नाम खराब हो जाएगा. सच सच बताओ, कौन हो तुम और कहाँ तक पढ़े हो? हम स्टूडेंट्स हैं. हम सब ग्रेजुएट हैं. हेलो, तुम्हें पता है मैं 12वीं तक पढ़ा हूँ.
चलो चलो इन्हें अंदर ले चलो, कल सुबह दादा लोग आएंगे तो इन्हें देखेंगे। देखो अभी तुम सो जाओ, लेकिन अगर पुलिस आएगी तो तुम्हें भी हमारे साथ भागना पड़ेगा। और हाँ, पेशाब को जाते समय हमें बता कर जाना। त्या रात्री ती लोक बऱ्याच उशिरापर्यंत गोंडी भाषेत काहीतरी कुजबुजत होती. आम्हाला माहीत होतं ती आमच्याविषयीच बोलत आहे. अशा त्या दिवशी काळ्याकुट्ट आभाळाकडे पाहता आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला. सकाळ झाली, सूर्यप्रकाश डोळ्यांवर पडला. शेजारच्या तेंदूपत्त्याच्या झाडाच्या काड्यांनी आम्ही त्या दिवशी दात घासले. हातपंपावर जाऊन हातपाय धुतले. तेव्हा तुम शहर के लोगों को सुबह चाय नाश्ता लगता है, हमें तो चाय बनाना नहीं आता, पर ये चाय पत्ती और शक्कर रखो, आपको पसंद हो वैसी चाय खुद ही बना लेना। बाप रे, आपण यांचे कैदी असून किती प्रेमाने वागतात आपल्याशी. अरे रात्री आपल्याला थंडी वाजू नये म्हणून शेकोटी पेटवली त्यांनी. एकाला आपली सायकल पण हवी होती, पण त्यांनी चालवू दिली नाही. बस्तर का नाम खराब मत करना असं काहीतरी म्हणत होते. आपल्याला वाटतं हे जंगलात राहणारे आदिवासी म्हणजे रानटी, क्रूर, पण माणुसकीचा झरा अजूनही झुळझुळतो यांच्यात. निसर्गाशी एकरूप होऊन राहतात. यांच्या हातात बंदुका आहेत, पण यांचं मन हळवं आहे. बघ ना, बस्तरचं नाव खराब होऊ नये म्हणून किती काळजी घेतात हे लोक. एकत्र प्यायलो चहा खाल्ला मायेचा घास, एकत्र प्यायलो चहा खाल्ला मायेचा घास, दिसला त्यांच्यामध्ये आम्हा माणुसकीचा वास, दिसला त्यांच्यामध्ये आम्हा माणुसकीचा वास. त्यांनी विचारलं पुणं आमचं, आम्ही विचारलं रान. त्यांनी विचारलं पुणं आमचं, आम्ही विचारलं रान. माणुसकीच्या नात्याने दोघांचाही वाढला मान, माणुसकीच्या नात्याने दोघांचाही वाढला मान. भीती गेली शंका फिटली डोळे आमचे उघडले, भीती गेली शंका फिटली डोळे आमचे उघडले. माणूस म्हणून जगण्याचे मार्ग आम्हाला गवसले, माणूस म्हणून जगण्याचे मार्ग आम्हाला गवसले. आज यांनी आम्हाला डांबून ठेवून 4 रात्री झाल्या होत्या. अजून किती दिवस लागतील ते माहीत नव्हतं. असं सायकलवरून फिरून इंडियाच्या आतमधला भारत समजून घेण्यासाठी आम्ही एक दिवस कसा सेव्ह केलाय ते आम्हाला माहिती होतं. पण आता सगळंच नियोजन विस्कटल्यासारखं वाटत होतं. आज आमच्यावर देखरेख ठेवायला कोणीच नव्हतं. सगळं गाव सुमसान वाटत होतं. इतक्यात दुरून एक माणूस येताना दिसला. आपल्यासाठी काहीतरी संदेश आणलेला आहे अशी आशा आम्हाला निर्माण झाली. तो शेजारच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि धीरगंभीर आवाजात म्हणाला, वह दादा लोग आए हैं, आपको बुलाया है. आम्ही खुश झालो. निदान काहीतरी हालचाल करायला मिळते याचाच आम्हाला जास्त आनंद होता. तो म्हणाला, आप लुंगी घातलेला आणि मळकट बनियान घातलेला कॉम्रेड आज आम्हाला सिव्हिल ड्रेसमध्ये दिसला. तो म्हणाला, आपको क्या लगता है हम आपको छोड़ देंगे, हम इंसानियत पर विश्वास रखते हैं. आम्ही म्हणालो, हमें पूरा विश्वास है कि आप हमें ज़रूर छोड़ेंगे. तो म्हणाला, हाँ हाँ सही है, इंसानियत के नाते हम आपको छोड़ रहे हैं. इथे सरकारी डॉक्टर नाही, शाळा आहेत पण शिक्षक नाही, भारताचं नागरिक असल्याचं कसलंच ओळखपत्र नाही. स्वातंत्र्याच्या 69 वर्षांनंतर इथे लाईट नाही. इथला समाज बाहेरच्या समाजापासून किती दुरावलेला आहे, दुखावलेला आहे. त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवादाचा पूल बांधण्याची गरज आहे. आज त्यांनी आपल्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी हातात बंदुका घेतल्यात. पण या बंदुकांना बंदुकेनेच उत्तर देणं योग्य नाही. हो, टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. आम्ही ठरवलंय, इथून परत गेल्यावर नक्षलवादी संकल्पना समजून घेऊ आणि सगळ्यांना समजावून सांगू. इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करू. यांनी बंदुका टाकून द्याव्यात म्हणून प्रयत्न करू. भीती गेली शंका फिटली डोळे आमचे उघडले, भीती गेली शंका फिटली डोळे आमचे उघडले.
माणूस म्हणून जगण्याचे मार्ग आम्हा गवसले. माणूस म्हणून जगण्याचे मार्ग आम्हा गवसले. 3 मुलं 4 दिवस सायकलीची सफर, 3 मुलं 4 दिवस सायकलीची सफर. देश समजून घेण्यासाठी जंगलाच्या वाटेवर, देश समजून घेण्यासाठी जंगलाच्या वाटेवर. प्रवास संपला पण अजून स्वप्न बाकी आहे. प्रवास संपला पण अजून स्वप्न बाकी आहे. माणूस शोधण्याची जिद्द अजून आमच्या पाशी 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 आहे. आपले आजचे कार्यक्रम आता संपले आहेत. आता सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.